आपलं स्वागत आहे. आज आहे आपला डे 5. चला तर मग बघूया. आधी आपल्याला चेन स्टिच करून घ्यायची आहे. बघू शकता ऑलमोस्ट माझी चेन स्टिच कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आपल्याला एक एड नॉट द्यायची आहे. आता आपण शुगर बीडचा यूज करून एक लाईन कंप्लीट करून घेणार आहे. बघू शकता शुगर बीडची लाईन माझी ऑलमोस्ट कंप्लीट झाली आहे. मी आता इथे एंड नॉट टाकून घेणार आहे. शुगर बीडची लाईन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला 3 mm बीडचा यूज करून एक परत लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. बघू शकता 3 mm बीडची लाईन माझी ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे. शुगर बीडचा यूज करून आपल्याला 3rd लाईन परत कंप्लीट करून घ्यायची आहे. बघू शकता शुगर बीडची लाईन माझी कंप्लीट झालेली आहे. आता मी इथे एक एंड नॉट देणार आहे. त्यामुळे आपलं वर्क सिक्युअर होईल. आता पेन्सिलचा यूज करून मला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. जिथे मी रेड कलरचे कुंदन स्टिक करेल व त्याभोवती वर्क करेल. बघू शकता मी कशा प्रकारे मार्किंग करते आहे. आता इथे मी ग्लूच्या सहाय्याने ते स्टिक करून घेणार आहेत. बघू शकता मी कुंदन कशा प्रकारे स्टिक केलेले आहेत. हे प्लास्टिक बेस कुंदन असल्यामुळे आपल्याला याला स्टिकच करावं लागतो. याला स्टिच नाही करू शकत. ऑलमोस्ट माझे कुंदन स्टिक करून झालेले आहेत. आता मी याला थोड्या वेळासाठी ड्राय व्हायला ठेवणार आहे. आता मी शुगर बीडचा यूज करून त्या कुंदनच्या भोवती एक लाईन करून घेणार आहे. ज्यामुळे ते माझे कुंदन हायलाईट्स होतील आणि माझी नेकलाईन खूप सुंदर आणि सुरेख दिसेल. बघू शकता एक स्टोन माझा कंप्लीट झालेला आहे. आता मी सेकंड स्टोन करायला घेते आहे. अशाच प्रकारे आपल्याला सगळे स्टोन करून घ्यायचे आहे. ज्यामुळे त्याला नेकलाईनला पानांचा आकार येईल व ती खूप छान आणि सुंदर दिसेल. बघू शकता ऑलमोस्ट माझे स्टोन कंप्लीट झालेले आहे. अशा प्रकारे माझी सुंदर आणि सुरेख नेकलाईन कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओसाठी फॉलो करा. थँक्यू.